नमस्कार. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या गणेशोत्सव निमित्त होणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्ही करणार आहोत. मी कांचन देवचाके, मी अंजली गावंडे, मी शंतनू मोडक, मी सोहम पुजारी. हा कार्यक्रम बसवताना आम्हाला खूपच मजा आली आणि तितकीच मजा कार्यक्रम बघताना तुम्हालाही नक्कीच येईल. तर मग जास्त वेळ न घालवता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. चला तर मग आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका अनादी अनंत नात्याने. एक असे सर्वव्यापी नाते जे नेहमीच अनाकलनीय असते, जिथे माणूस खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो. हे नाते आहे एक भक्ताचे त्याच्या देवाशी असलेले नाते. देव जो आपल्याला अनेक रूपात आणि अनेक नात्यात भेटतो. कुणाची माऊली म्हणून, नाहीतर कुणाचा सखा, कुणासाठी लढीवाळा तर कुणासाठी चक्क प्रियकर. पण बहुतेकांसाठी तो विघ्नहर्ता असतो. तर त्या विघ्नहर्ताला साक्षी ठेवून त्याच्या एका गाण्याने करूया आपल्या पहिल्या अंकाची सुरुवात. भक्त आणि परमेश्वर नात्याने.
राधा ही बावरी हरीची. नमस्कार. सादर करत आहे नाटक राधाकृष्णाचं. प्राण 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 था मुरली मनोहर कृष्ण कन्हैया जमुना के तट पे विराजे हैं जननन 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 नननन प्राण 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 था मुरली मनोहर कृष्ण कन्हैया जमुना के तट पे विराजे हैं जननन 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 नननन मोर मुकुट सर कानों में कुंडल कर में मुरलिया 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 साजे हैं. ता थी तत् इतने में दी दिखाई राधा 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 टिकटा 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 थी छननन छननन छुम छुम छननन छुम छुम छननन निरत कांधा का छुम छननन तछुम तछुम तत् टिकटा टिकटा मन घट पर से आय रही ता थी तत् धान टिक टिक तान टिक टिक दे तड़न था घबराय रही टिक तत् शर्माय रही टिक था मुस्काय रही बल खाय रही तिन 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 इधर बंसी में लहर सी उठी कृष्ण के मुख पर सजने लगी राधा की झूम 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 छन पर आप ही आप से बजने लगी लंबा सा घूंघट काढ़ लिया बंसी के सुरों पर झूम गई धर सर पे गगरिया मोहनी मोहन की और ही धुमकिटा मैं गई कृष्ण कन्हैया नट खटने राधा की कन्हैया थाम लई राधा ने पुकारा हाय दई कोई आओ सखी फिर हाथ छुड़ा कर बोली हटो नीला फिर हाथ छुड़ा कर बोली हटो अब जाओ डगरिया छोड़ मोरी कहा कृष्ण ने चुप रह वरना दूंगा गगरिया फोड़ तोरी खट्टा. राधा तब उसकी शोखी पर कुछ बिगड़ी भी मुस्काई भी फिर कृष्ण से पूछा कौन हो तुम क्या नाम है जी क्या काम है जी क्या काम है जी हमें गोप गोवाला कहते हैं हमें गोप गोवाला कहते हैं और कृष्ण दिया है नाम हमें कोई नटवर गिरधर कहता है कोई नटवर गिरधर कहता है और कोई कहे घनश्याम हमें. दिया और कृष्ण ने उनका साथ दिया कुछ बात हुई कुछ घात हुई इतने में सूरज डूब गया राधा की पायल जाग उठी दोनों में कला की लाग उठी राधा तय कह दूंगा धागे देंगे ता धा धिंता खिच धा तक ता दूंगा सकित तका तित कता गति लगा थे तत थे तत थे ता थे तत थे तत थे ता थे तत तत तक दूंगा धागे दिंगता धारिंता चित्ता चित्ता तक का दूंगा तक तका चित कता गति कता थे तत थे ता थे तत थे तत थे तत ता थे अब रैन को दीप सवारे थे और नीले गगन पे तारे थे रैन को दीप सवारे थे और नीले गगन पे तारे थे राधा को विदा के इशारे थे राधा ने आंचल बांध लिया मुरली को संभाला माधव ने गदिगिन था
तर ईश्वराला नमन करून आता आपण वळूया पुढच्या अंकाकडे. हा आपला भाग आधारित आहे कौटुंबिक नात्यांवर, टू बी स्पेसिफिक चौकोनी कुटुंबावर, ज्यामध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत आई वडिलांशी आणि भावंडांशी असणारे नातेसंबंध. पंख पसरून घरट्याबाहेर पडण्याआधी माणूस घडतो, तो त्याच्या घरात आणि कुटुंबात, आणि त्याला घडवतात त्याचे आई वडील आणि भावंड. कुटुंबातच माणूस जीवनाचे पहिले धडे शिकतो, जे त्याला आयुष्यभर साथ देतात. कारण ही साधी सुधी नाही तर रक्ताची नाती असतात. चला तर मग पाहूया पुढचे 6 परफॉर्मन्सेस रक्तांच्या नात्यांवर. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आई जेव काय खेळाले नाही म्हणलं ना. आई 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 जाऊ दे ना, मी सगळं काम करतो ना तुझे. शैत्या आज रविवार असते, अभ्यास नाही. नाही येतो ना थोड्या वेळानं, जाऊ दे ना. जा. गोड 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 झाडावर झू झू झू, गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल गोल गोल, तर जाऊच्या खोई गोल 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 गोल, ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर दूर दूर, कागदाचे विमान उडते भूर भूर भूर. आई मला खेळायला जायचे, जाऊ दे नवा. नदीमध्ये पवायला जायचे, जाऊ दे नवा. माझा सगळा अभ्यास झालाय, जाऊ दे नवा. मी तुझे सगळं काम ऐकतो, जाऊ दे नवा. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. और आई चली शर्माती घबराती
सरप्राईज. हॅपी बर्थडे बबुडी. हॅपी 11 बर्थडे. एवढं मी काय घेतलंय? Oh wow. I got a MacBook. Aren't you surprised? But Daddy, you're the last person in my class to get a MacBook. Just how can you say that? At least not today. माझ्या बाबांनी मला एक खोड रबर, पेन्सिल, बुक जरी दिलं असतं ना तरी मी खूप खुश होतो. तुला माहिती आहे मी माझा पहिला लॅपटॉप कधी घेतला? माझ्या पहिल्या सॅलरी मधनं. आफ्टर आय गॉट होम आय बॉट माय फर्स्ट लॅपटॉप. इवन देन आय वॉज अ बिट नर्वस यु नो. आणि तुला एक्साइटमेंटच नाही यार. पवित्रा, ह्या जनरेशनला एक्साइटमेंट नावाची गरजच नाही यार. Please, Daddy, don't compare. You always talk about your first flight, your first mobile phone, your first laptop. Even the auntie knows. अरे हो, कारण त्याच्या मागे आपल्या भावना आहेत राईट. वी स्पेंड सो मच मनी. $2,500 चा पगार नाही इंडियामध्ये बऱ्याच लोकांना. पण यू गाईज डोंट हॅव एनी एक्साइटमेंट. सो आय डोंट नो व्हॉट टू डू अबाउट दी जनरेशन यार पवित्रा. Anyway, great. Have a good day, and I hope you can use this MacBook. Okay. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. ना हो तू दास तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर. माझा प्रोजेक्ट चालू आहे आता स्कूलचं आणि माझा मित्र आहे टीम्सवर. MS टीम्सवर आमचं मीटिंग आहे. आणि तू जोर जोरात गातोयस. त्यांना पण ऐकू येणार ना. इट्स ओके ना. व्हॉट विल दे थिंक? तुझा डॅडी गातो. मला आवाज चांगला आहे यार. प्लीज इफ यू वॉन्ट आय कॅन स्पीक विथ देम. अरे डॅडी एवढं का करतोस? असं गडबड सारखं तसं हे ते घेतोस. सारखं मला त्रास यायला येतोस तू. सॉरी. तुला असं वाटत असेल ना मी तुला हळू गातो बस. इट इज ओके. सॉरी गाईज, कंटिन्यू. शुक्र तारा मन. ठीक आहे. वारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न आहे गुंडया. Hello Daddy. Daddy, our championship जिंकलो फुटबॉलचे. After 2 years of struggle. सही यार बहू. धमाल है यार. Awesome. I'm really proud of you. This is so good, you know. Thank you. सुसाट धमाल है. I mean, I'm going to show this to everyone. Okay. थांब घाई नको करू ते मेडल काढायला. 1 मिनिट. हे धर 1 मिनिट हातामध्ये. मला एक सेल्फी घेऊ दे. स्माइल ओजस. स्माइल ओजस. 1 मिनिट. 1 मोर. अरे डॅडी परत का काढायचा फोटो? अरे यार फेसबुकवर टाकू दे ना. सगळ्यांना कळू दे. रिमेंबर लास्ट इयर जेव्हा आबा आले होते तेव्हा ते मॅच बघायला आले होते आणि तेव्हा त्या एका जाड्या मुलाने जो धक्का मारला होता आबांना वाईट वाटलं होतं राईट. सो नाउ विल बी सो हॅपी यू नो सीइंग दिस. पण डॅडी तू सगळं फेसबुकवर पोस्ट करतोस. काय खातोस तू, काय पितोस तू, मम्माने केक बनवलेला आणि आता लोकांना कळेल की तू शी पण कधी करतोस. दॅट इज ओके यार. माझ्या जनरेशनला काय वाटतं आपण इंडियामध्ये असतो का? नाही की नाही. सो आम्ही तिथे नसतो. आई बाबांना कळतं राईट की आपण काय करतो. दे फील सो हॅपी. दे फील कनेक्टेड. इट इज देयर इज नथिंग रॉंग अबाउट इट. तुमची जनरेशन जसं इन्स्टावरती शाईन मारते ना तसं आमच्या जनरेशनला फेसबुकवर टाकावं असं वाटतं. इट इज नॉट डिफरंट. डोंट वरी. So the same way when आजोबा in Singapore with us, तेव्हा did you also feel bad की तू सारखंच फेसबुकवर होतास? इट इज ओके ना. पण त्यांनी तेव्हा तुम्ही त्यांना पटवलं की नाही तेव्हा की फेसबुकवर टाकून सगळ्यांना कळलं त्यांना दिसतं. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. करेक्ट. So it doesn't just show generation gap की तुझ्या आणि आजोबांच्या गॅप आहे, माझ्या आणि तुझ्यामध्ये गॅप आहे. So it doesn't just show them. कळलं रे बाबा. पटलं. What does this mean? That people have remained the same. Times have changed. एवढंच. जनरेशन गॅप राहणार काय अर्थ नाही. आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो. भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी घाबरलीस ना म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल. घाबरून जाईल, अंधारात रडत पिडत बसेल. म्हणून आलो आता काही घाबरायचं नाही. कुशीत येऊन झोप मला म्हणजे काळजी नाही. एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. बरं झालं आला सोन्या, काही खोट नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं. अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोट. नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन. कोळीकात सोसेल कसे भविष्याचे घण. लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल. मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल. कोण अशील कुठे अशील करशील काय तेव्हा. लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा. माझा आहेस अजून ये रे माझ्या पाशी राहा. अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. नमस्कार, माझं नाव वैभवी गांजापूरकर आहे. आज मी तुमच्यासमोर छोटेसे बहीण भाऊ हे गाणं सादर करणार आहे. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. उद्याच्या जगाला उद्याच्या योगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. छोटेसे बहीण भाऊ. मोकळ्या आभाळी जाऊ. मोकळ्या
मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ, छोटेसे बहीण भाऊ. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र होऊ, छोटेसे बहीण भाऊ, छोटेसे बहीण भाऊ. ला 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 ला. धन्यवाद. अरे अभि अजून उठला नाही. अभि अभि अभिषेक, अभिच्या अभि उठ. अभि दारच तोडते या मुलाचा आता. अभि दार नाही तर लॉक तर नक्कीच तोडता येईल. ओ बापरे, हा मुलगा अजून झोपलाय. अभि, अहो अभिषेक, राजे, अभिषेक. अभि अभि अरे अभि अभि 4 वाजायला आले. ही काय वेळ झाली का? अरे काय टाइम टेबल म्हणून काय असतं की नाही तुला? कधी पण उठायचं, भूक लागली की कधी पण फ्रीज उघडायचा, काय आवडलं नाही तर ग्रॅब मागवायचं. हे काय चाललंय? हे कसलं टाइम टेबल? हे काय तुझी हॉस्टेलची खोली आहे? हॉस्टेलची खोली असली ना तर मला हरकत नाही, पण मी तुझ्याकडनं $1000 रेंट घेणार महिन्याचं. येस, 1000. यू गॉट इट राईट. एवढा झोपेत नाहीयेस तू. $1000 पर मंथ रेंट. एअरकॉन नॉट इन्क्लुडेड. $50 एक्स्ट्रा एअरकॉनचे. मील्स तर डेफिनेटली नॉट इन्क्लुडेड. आणि वायफाय पण फक्त 2 तास. आई आई करू नको. आईच मी तुझी विसरला असलास तर. आई तुला वेळ लागलाय. नाही नाही नाही, वेळ लागलं नाहीये, तू वेळ लावलायस. फरक आहे. अरे हे माझी खोली आहे यार, तू आतमध्ये कशी आली? दरवाजा तोडून आले. अरे माहितीये तुझी खोली आहे. आय नीड सम प्रायव्हसी यार. दिस इज नॉट डन. माझ्या बाळाला हवी प्रायव्हसी. विसरलास बाळू, तुझं मी लहानपणी धुतलंय म्हणून. अरे आता पण तू माझी रोज धुलाई करते. हो, करायला लागते, कारण तुम्ही वागताच तसे. शहाण्यासारखे वागलात, गुणी मुलांसारखे वागलात तर मी कशाला तुम्हाला त्रास देईन. आणि हे काय रे, आय वॉन्ट प्रायव्हसी अँड माय स्पेस. हा हो 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 हो, प्रायव्हसी हवी हो हो. ट्विटर, व्हॉट्सॲप आणि काय ते तुमचं काय ते इन्स्टा, हा सगळीकडे नको ते पोस्ट करत असतात. वाटेल ते, अगदी पर्सनल सुद्धा. आणि प्रायव्हसी फक्त आईपासून. नो सॉरी, दिस इज नॉट डन. काय तुमची जनरेशन मला कळतच नाही. आमच्या वेळेला ना माहितीये अभिषेक, आम्ही 2 खोल्यांच्या घरात 4-5 जण असे आनंदात राहत होतो. काही आम्हाला स्पेसची गरज नव्हती, काय ते तुमचं प्रायव्हसी नव्हतं. मॉम यू नो प्लीज नॉक बिफोर यू एंटर द रूम असले काहीही नाटकं नव्हती. आनंदात सगळे राहत होतो. सुट्टीत भावंड यायची, मावस भावंड, आते मामे, विचारू नका, शेजार पाजार अशी ना हॉलमध्ये अंथरूण घालायचो आणि सगळे पाय पसरून मोकळे झोपायचो. किती मजा यायची रे. त्या जुन्या आठवले ना दिवस की असं वाटतं की यू आर मिसिंग ऑल दिस. इथे तुम्हाला आईपासून सुद्धा प्रायव्हसी हवी. कसं होणार तुमचं मला कळत नाही. तुला नाही काय वाटत अभि की असं सगळ्यांबरोबर मस्त धमाल करावी म्हणून? काय रे अभि तू परत झोपलास? प्रायव्हसी परत झोपलास? अरे मी एवढा वेळ जे बोलत होते ते काय भिंतीशी बोलत होते का रे? नाही, तुझ्याशीच बोलत होते आणि तू ऐकलं पण नाहीस. आता कधी उठणार आहेस? मी नंतर उठतो. तू हे कर, बाहेर जा, मला एक मस्त कप चहा बनव. आलं बरोबर. हा, आफ्टर ऑल दिस त्याला अजून उठायचं नाहीये. निर्लज्जम सदा सुखी, हे ना अगदी बरोबर आहे म्हणतात ते. श्याम ढले, चहा प्यायलाच नाही तू. गगन तले
हम कितने एकाकी. ए मामा, माझा चहा कुठे आहे? तुमचा चहा इथे आहे साहेब. म्हणजे मूत 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 मामा. असंच 2 तास झाले चहा कर बोंब मारलीस आणि प्यायला आला नाहीस. किती वेळ उठवायचं रे? कुंभकर्ण आहेस तू, कुंभकर्ण. मॉडर्न वेळ लागतं रे. सगळ्याला वेळ लागतो. हो, वेळच लागतो. आणि एवढे कुठे तयार होऊन निघालेत? हा, मी बाहेर जातोय डेकॅथलॉनला. डेकॅथलॉन? हो. अरे आत्ताच तर गेलास ना 2-3 हो, दिवसापूर्वी. हो. पुन्हा जातोय मी. हो. माझ्या बरोबर तर ये ना कधीतरी मुस्तफाला वगैरे. मुस्तफा काय एवढं काय त्यात? मुस्तफा नको. बर का पण ते तरी सांगा. हा, हे बघा काय मला हे आणायचं आहे. एक घरामध्ये बेंच प्रेस. अरे आपल्या किचन मध्ये ते गार्लिक प्रेस आहे. हे कशाला अजून? मामा, तुझे जोक्स एकदम टीजेच आहे. काय जोक नाहीये, सत्य आहे ते. आपल्याकडे आहे गार्लिक प्रेस. आता अजून काही बेंच प्रेस वगैरे काही गरज नाही. आणि याचं काय म्हणजे काय होतं? जेवणासाठी नाही, हे व्यायामसाठी आहे. व्यायाम. त्याच्याने आम्ही सगळ्यांचं फिट टू फॅट होणार आहे. फिट टू फॅट का फॅट टू? सॉरी, फॅट टू फिट. ते काही मला वाटत नाही काय होईल. ह्याचं वजन कमी होईल पण आपलं काय होणार नाहीये. आणि होणार. आणि हे एवढं मोठं धूळ तू ठेवणार कुठे? काही जिम आहे का आपल्या घरात? नाही, मी माझ्या खोलीमध्ये ठेवतो. तुझ्या खोलीमध्ये? हो, जागा आहे. हो, बरं चला साहेब, चला हे मी नंतर करते. मला तुमची जरा खोली कदाचित माहित नाहीये की तुमच्या खोलीमध्ये काय काय आहे. या साहेब या तुम्ही. इफ यू हॅव फॉरगॉटन अभिषेक, ही तुमची खोली. हो, माझी खोली आहे. हा, आणि ही तुमची सायकल. हो, माझी सायकल. 6 महिन्यापूर्वी धडपडत जाऊन आणली होतीस की आई मी दररोज सकाळ संध्याकाळ पार्क मध्ये काय सायकलिंग करीन आणि मस्त तब्येत होईल हे ते. म्हणजे आपण उपयोग त्याचा मस्त करतोय. हो, मस्तच. तुझे कपडे वाळत घालायला, बॅट टांगायला. अरे काही नाही तर या पुला बसवायचं रे. हा, तो पण छान झाला असता. फिट आणि फॅब. मामा, पूच्या बद्दल काय पण बोलायचं नाही. हा, हे माझं खोलीचं शास्त्र आहे. ओ, खोलीचं शास्त्र. आणि हा ह्याला काय म्हणतात? बार. हा, हे ना उचलून आपली फक्त एम्मा मस्त झाली. कारण दररोज उचलायला लागतं केर काढताना. आणि हे काय ते डंबेल्स म्हणतात. तुझी खोली ना ऑब्स्टिकल रेस आहे अभिषेक. काल मी जवळजवळ 2दा धडपडले तुझी खोली साफ करायला आली तेव्हा. मामा, हा, तू माझ्या खोली साफ का केली? अरे मग कोण करणार? अरे आता मला काय पण सापडायचं नाही. साफ केलेली खोली तुला सापडत नाही. अरे मामा, हे मेसी नाही. मग काय? हे ऑर्गनाइज्ड केओस आहे. आणि दुसरी गोष्ट, तू माझ्या खोलीमध्ये का आली? माझी खोली आहे. ते सगळं मला प्रायव्हसी हवी आहे. सगळं माहितीये तुझं, प्रायव्हसी पुराण माहितीये. पण खोली साफ केली नाही तर कोण साफ करणार आहे? की करायचीच नाही तुझी खोली? हे बघा, साफ होणार. घडी पण केली नाहीस तुझ्या चादरीची. बाहेर जायचंय रे. अरे पण खोली आवरून जायचं ना अभिषेक. हा, आणि एनिवे आता बाहेर आफ्टर डेकेथलॉन घरीच येशील ना? डिनर करू ना. मी बाहेर जातोय. मी डिनर पण बाहेर करतोय मित्राच्या बरोबर. कोण मित्र आहे? कुठे राहतो? तुम्ही घरी किती वाजता येणार? कुठे जेवणार आहात? मास्क लावून जा. आणि किती जण? नॉट मोर दॅन 5. तुला माहितीये ना सध्या रूल आहे. हा, हे काय? हे माझी सगळी मित्रांची माहिती आहे. त्याचे नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, मेडिकल, एज्युकेशनल, फायनान्शियल रेकॉर्ड्स, त्याचे आई बाबाचे हे सगळे पण. आणि 7 पिढ्यांची पूर्ण फॅमिली ट्री आहे. कुंडली पण आहे त्याच्यामध्ये. बाबा, तू अजून ना आगीत तेल नको घालूस. तो माझी मस्करी करतोय, तुला कळतंय ना अभि? हो. अच्छा, आज कोणाबरोबर जातोयस? आज मी फ्रेंड नंबर मुलं म्हणजे ना इतकी वात्रट आहे. 2110. अच्छा, 2110. आदित्य. त्याचं ही त्याची कुंडली आणि तुझी तर पहिल्या पेजवर आहे. अरे अभि, नाही आज त्याच्या एका घरात ना ज्युपिटर आहे. रॉंग हाऊस, यू कॅनॉट गो. अरे आई, ज्युपिटर नाही, आय एम इन द रॉंग हाऊस. असं का म्हणतो? तुझी मम्माची किती मस्करी करतो रे तू अभिषेक. सारखा पण मी तेवढंच तुला प्यार करतो, लव्ह करतो. आय लव्ह यू टू अभि. लव्ह यू टू. ओके, जा
पण जपून जा, गाडी नीट चालव आणि वेळेवर घरी ये आणि काहीतरी हेल्दी खा. ओके? हो. चल गो, एन्जॉय. बाय मॅम. बाय. मस्त. कार्यक्रम एकदम रंगात आला आहे. हो ना, रक्ताच्या नात्यांनी धमाल आणली एकदम. पण तुला नाही वाटत आपण एक महत्वाचं नातं स्किप केलं? कुठलं? असं नातं जे कुटुंबाचं सुरुवात करतं, असं नातं जे दोन जीवांना एकत्र आणतं, असं नातं ज्यावर भारतातले 90% चित्रपट बनतात. बरोबर? करेक्ट. प्यार का रिश्ता. अरे हो यार, विसरलोच आपण. हरकत नाही, कारण आपला पुढचा अंक आहे याच नात्यावर. बरोबर. आता थोड्या रोमॅन्टिक मूड मध्ये येऊन पाहूया आपले पुढचे 5 परफॉर्मन्सेस प्रेमाच्या नात्यावर. झाले रात दिन तू सावर रे, हो सावर रे मना, सावर रे, सावर रे, सावर रे, कदा सावर रे, सावर रे, सावर रे. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं की सैराट झालं की सैराट झालं की सैराट झालं की.
त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. चांदण्याचा हुल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडली दूर गेली भातुकली. आरतीत देवे माझ्या मंद ह्या व्रताची समयी, तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई. मीच ओलांडले मला सोबतीच माझा सखा, येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. असे आगळे हे नाते ऐकही रमा सांगते, बीज हे रुजे अंतरे जगण्याचे फूल होते. अशा संसर्गाला त्याचा माझा एक ठेका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. ओ सॉरी, माफ करा, पण या अंकासाठी आम्ही जरा जास्त एक्सायटेड आहोत, कारण हा भाग आहे आमच्यावर. आपल्यावर? आगा म्हणजे आपल्या नात्यावर, फ्रेंडशिप अर्थात मैत्रीच्या नात्यावर. कुटुंब जरी आपल्याला लहानपणी घडवत असलं तरी आपलं तारुण्य घडवते मैत्री. कारण मैत्री असं नातं आहे जे आपण आपल्या चॉईसने ठरवतो, आणि कदाचित त्यामुळे ते एवढे घट्ट असतं. कारण आपले बेस्ट फ्रेंड्स आपल्याला जेवढे ओळखतात तेवढं कोणीच नाही. तर मग पाहूयात आपले पुढचे 2 परफॉर्मन्सेस मैत्रीच्या नात्यावर. ओके हो केलं. तुला प्रॅक्टिस करायचं असेल तर ग्राउंडवर जा आणि कर. तुला फक्त आवाज कमी करायला सांगितले आणि मला टोमणे कळतात. तुझ्यासारखं इथे दगडासारखं बसून एकाच जागी गेम खेळण्यापेक्षा मी तर फील्डवर प्रेफर करीन. अरे मी तुला टोमणे नाही देत, मी तुला खरंच सांगतोय. इफ तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे तर जा फील्डवरच बस तू. अरे जरा आरडाओरडी कमी करा, मी फोनवर बोलतीये. यार याच्यामध्ये माझा काही फॉल्ट नाही. ह्यानीच हा इतका आवाज त्यांनी मोठा केला, मला काही खेळू पण देत नाही, काही कॉन्सन्ट्रेट नाही करू देत आहे. अरे मी काय केलं? Hello? I'm good, how are you? मी ठीक आहे. सो काय म्हणतोयस? यस गेमिंग नाईट आउट प्लॅन केला आहे आम्ही. Okay. मोहित, मनोहर, ध्रुव आणि मी असणार आहोत. आणि मला विचारायचं होतं की तू येतोयस का नाही? मी नाही येऊ शकतो. अरे पण काय झालं? आपण लास्ट वीकच प्लॅन केलं होतं ना हे? Yeah, I have basketball training early in the morning, so I can't come. ओके, नो प्रॉब्लेम. मग ॲटलीस्ट ऑनलाईन तरी येऊ शकतोस का रात्री? हो, आता खेळायचंय और थोड्या वेळाने. ओके, नो प्रॉब्लेम. Okay. ये ईशा, जरा आतमध्ये बस, माझा मित्र येणार. मित्र? तुझा कधी हा नाईट आउट प्लॅन झाला? मी तर किती दिवसांपासून मम्माला सांगते की मला पजामा पार्टी करू दे, पण ती म्हणते हो हो करी, पण कधीच नाही करत. पोस्टपोन्स होत आहे नेहमी. एक बाई
हसू नकोस. मी आईचा लाडका आहे म्हणूनच स्लीप ओव्हर प्लॅन केलाय. बाजूच्या हॉस्पिटल मधूनच तुला इकडे घेऊन आलोय. ओ जेरी, मला तर माहितीच नव्हतं. थँक्यू सो मच फॉर टेलिंग मी. आणि मी कशाला रडरड करू? मला तुझ्या परमिशनची बिलकुल गरज नाहीये. अरे पण तुम्ही भेटून पण काय करता? टिकटॉक डान्स करता, 100 सेल्फी येतात आणि मग त्याच्यानंतर फिडी हसून तुम्ही टिकटॉक पोस्ट करता. तुला काय करायचं? आम्ही काय पण करू. तुम्ही काय करता बघितलंय का? ते ऑनलाईनवर गेम मध्ये उड्या घेऊन एकमेकांना मारत बसता किंवा ते उड्या मारत बसता. आमचं तर इट्स वे बेटर. ओके, ॲटलीस्ट आम्ही काही एंटरटेनमेंट तरी फन करतो. एनिवेज ते सोडून दे. आम्ही आता काहीतरी मागवणार आहोत जेवायला. तुला काय हवंय का? आणि मला काही नको आहे. मी स्वतःचं ऑर्डर करू शकते. ठीक आहे. हे डूड, कसा आहे? सॉरी, थोडासा यायला उशीर झाला. बस नाही पण आज का उशीर झाला तुला? कारण त्याला फर्स्ट टाइमला स्विमिंग नेलं होतं. त्याला एवढं आवडलं पाण्यात खेळायला, तर तो हरायला रेडीच नव्हता. तर तो खेळत बसला. मग कसं तरी त्याला बाहेर आणलं, मग नेलं घरी. तर त्याची आंघोळ, मग हेअर ड्रायिंगला 30-40 मिनिटं लागली. काय जे पेट आहे? या माय डॉग. ओके सर. मग त्याला आजकाल कळायला लागलं की when someone goes out I feel sad. सो तो चिकटून बसतो लोकांना. सो मी कसं तरी काहीतरी म्हणून मग काहीतरी त्याला खायला दिलं, मग आलो इथे. जेव्हा तो 4 महिन्याचा होता तेव्हा मी त्याला बघितलं होतं. आता ही 10 months old. He's huge. So much more fun also. जास्त ट्रेन पण झाला. Hello. Hi Isha. When it past 10 months now. Yeah, he's big. खूप मोठा पण झाला. आम्हाला फोटो दाखवशील त्याचे? Yeah, of course. Wow, he's so cute. Wow. So cute. खूप मोठा पण आहे. हो. सो बाय द वे ईशा, तुझं क्रिकेट कसं चाललंय? कंटिन्यू करा तुम्ही. मी तर सगळं घेऊन येतो. खूप चांगलं चाललंय. मी 2 अकॅडमीजमध्ये जाते, ट्रेकिंग, जर्मनी, SCA आणि आय गो 3 times a week. आता तुझे कोचेस कोण आहेत? कोचेस जमल आहे. हो. What about you? आता मी ब्रेक घेतला छोटासा, कारण बोर्ड्स आहेत. पण आधी मनप्रीत सर आणि शोएब सर होता. Oh, that's nice. बाय द वे, तू इंडिया आणि इंग्लंडची टेस्ट मॅच फॉलो करतेय का? हो, मी काल बघत होते. चेतेश्वर पुजारा खूप चांगला खेळत होता. आता सडनली विराट कोहलीने पण पिकअप केलंय. दोघेही मस्त खेळतायत. आणि जेव्हा ते आधी बॅटिंग करायचे की लाईक त्यांच्याशी बॅट हँग करून मारतो. हो, सगळे पॅसिव्ह खेळत होते. ते शुड काइंड ऑफ अग्रेसिव्ह खेळायला पाहिजे. जास्त आणि बॉल सेकंड लाईनला बघायला. हो. सो तू सायकलिंगला ECP किंवा तुझीकडे कुठे जातोस का? हो, कधीतरी जातो. पण आता एवढे बोर्ड्स येतात तर खूप अभ्यास आहे. सो हार्डली टाइम मिळतो. पण जेव्हा केव्हा टाइम मिळतो, इतर काहीतरी सायकलिंग, बॅडमिंटन किंवा काय आलं बाहेर घेऊन जातो. ओह, दॅट्स नाईस. आता मोहित थोड्या वेळानंतर येईल आता. ओके, चालेल. I got a new bat. मी तुला दाखवू का? या शुअर. It's the brand. वाव, that's so amazing. कुठून घेतली? Kia Sports. वाव. Hello, Jess. हॅलो मोहित. हाय मोहित. बस खालती. ओके. सो मोहित, मी ऐकलं होतं की तुला पियानो एक्झाम होतं. ते कसं केलं? खूप छान झालं. मी 3 गाणी खेळले. मिनिट सी, टॉय आणि एक रशियन सॉन्ग. Wow, that's so cool. Thanks. I was nervous at first, but then later on my examiner calmed me down. Overall he was a very nice guy. Yeah. ओके. हा. मी पण ऐकलं होतं की तुझा भाऊ US मध्ये गेला होता. हो, तो लास्ट वीक लँड झाला. खूप लॉंग फ्लाईट होतं. Which university is he studying? He went to Purdue. So काय pursue करणार आहे? He's going to do aerospace engineering. तर एक वीक तो क्वारंटीन मध्ये होता. And like he was bored, so we got to play a lot during that 1 week. But now last week all his classes and stuff started, so we can't really play much now. But
every weekend we still call each other to play. ओके मोहित, मी पण ऐकलं होतं की लाईक वेदर पण डिफरंट आहे. तिकडे वेदर कसं आहे? Oh, weather, it's quite different. It's like a very big change come from Singapore. In Singapore, it's very hot most of the time, but over there, from September onwards, it's very cold. Oh, okay. Wow. And even the sun and moon, in Singapore, the sun usually sets at 7 o'clock, but over there, the sun usually sets at 9:30 in the night. Oh, okay. Guys, let's play. Oh yeah, let's play. Let's go. Hey man, Jump. Kill him. Finish him. Oh, come on, man. Oh, headshot. Let's go. Headshot. Let's go. काय ऑर्डर करशील? ओके, हा मी माझ्या फोनवर बघतो. Let's go. अरे यार, ग्रॅब पूर्ण बुक लाईक काय ऑर्डरच नाही करू शकत. किती वेळ लागणार? 1 तास का वेटिंग आहे. इट्स ओके. घरी मॅगी असेल तर ते बनवू किंवा आहे का? हो मॅगी बनवू शकतो. ईशा, अरे एक मिनिट, तू मॅगी बनवू शकतेस का आमच्यासाठी? मी एकटी नाही बनवणार आहे, तुम्ही पण माझ्यासोबत बनवा. ओके चालेल, आपण बनवू मग परत खेळू आपण. ओके, लेट्स गो. सुट्टी आभाळाशी गट्टी सुट्टी आभाळाशी गट्टी फिरूया बाबा फिरूया वाराला धरूया फिरूया पापा फिरूया बूट घ्या हॅट वॉटर बॉटल खांद्यावर सॅक बूट घ्या हॅट वॉटर बॉटल खांद्यावर सॅक धावे गाडी जशी जम्बो जेट ढगांची रेस लावू थेट धावे गाडी जशी जम्बो जेट ढगांची रेस लावू थेट पक्षीहून उडूया फिरूया दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्रीत ह्या बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्रीत ह्या जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी
आता आपण पोचलो आहोत आपल्या पहिल्या भागाच्या शेवटच्या अंकात. आत्तापर्यंत आपण पाहिली माणसाशी निगडीत नाती, पण काही अमूर्त नाती अशीही असतात जी आपण आखलेल्या चौकटीत बसवू शकत नाही. मनाला एक वेगळी उंची गाठावी लागते ही नाती समजण्यासाठी. पहिल्या भागाच्या या शेवटच्या अंकात आम्ही सादर करत आहोत काही परफॉर्मन्सेस जे आधारलेले आहेत अमूर्त नात्यावर. बस तुझी
छोटीशी कडी हळूच मान वर करून पाहू लागली. पहाटेची वेळ सुखद वाऱ्यावर डोलू लागली. काही कळ्या अस्फुट हसू लागल्या. आसमंत सुगंधाने मोहित झाला. इतक्यात आला एक कसाई. पटापट विचारे, कळ्यानी फुले, कळ्यांना भाव जास्त, टिकतील 2 दिवस मस्त. आक्रोशते वेल मूकपणे, क्रूरपणे तोडीती वेचती हे. छोटीशी कडी घाबरली. आईला घट्ट बिलगली. आई आई, हे काय करतात? माझ्या बहिणींना कुठे नेतात? आपली प्रारब्ध बाई थोड्याच वेळात साऱ्या जणी विखुरतील. अणकुचीदार सुईने जखमी होती. पोटात खूप दुखूनही कुणाचे डोके तर कुणाचे प्रेत सजवतील. कधी जातील देवावरी, पण माझीच मुलेही मरेपर्यंत सुगंधच वाटतील. आई, मी पण. होय रे बाळा, आजचाच दिवस तू माझी. उद्या हे हिरावतील तुलाही माझ्यापासून. मी नाही जाणार, मला नाही जायचं. अगं, कळ्यांना फुलांना त्यांच्या आईलाही मन नसते. कुठेही गेलात तरी आपला धर्म सोडायचे नसते. जिथे जेवढे फुलता येईल फुलत राहा गराणी. 4 दिवसांचे आयुष्य अशी तेथे मजेत राहावं पुरी. ये पुन्हा माझ्याच पोटी वाट पाहते मी रोज साऱ्यांची पुन्हा पुन्हा फुलण्यासाठी. अन माणसाच्या पोटी तुमच्याहून कम नशिबी पोटातच खुडून टाकतात हे कडी. आक्रोश त्यांचा न ऐकतात कोणी. जगूनही वारंवार मरत असते ती आई. अशा कशांना आम्ही सुगंध का द्यावा? अगं, आपला धर्म आपण पाळावा. कधीतरी कोणीतरी थांबवेल हे सारे. आज माझ्याजवळ राहून घे, उद्या कुठेतरी जायला लागेल तुझे बाळे. मी अशीच इथेच मरून गेले तर ग आई? नाही नाही, किंचाळल्या साऱ्या जणी. अगं, गेलो आपण मरून इथेच, निरुपयोगी म्हणून मारतील आपल्या आईसही. जोवरी देतो आम्ही सुगंध, देती ते आईला जगण्यास पाणी. तुलाच राहूया जिथे असू तेथे म्हणूनची. पुन्हा पुन्हा जन्म घेऊ या माऊलीच्या पोटी. पहाट झाली. वियोगाच्या कल्पनेने साऱ्या जणींचे डोळे पाणावले. अरे, दव पडले आज बरेच. हात चालवा भराभर. हुकूम सोडू लागला वैरी. जा मुलींनो, सुखी रहा. पुन्हा या गपोटी. म्हणत होती असहाय्य वेल मनोमनी. इवलीशी कडी कुठे गेली कळलंच नाही. नृत्य, केवळ नृत्य. त्याला सापडला ताल आणि दोन्हींचा झाला संगम. त्यांना ऐकू आल्या स्वरलहरी व जुळून आले नृत्य, ताल आणि स्वरांचे नाते. किटतक
धा कतिट धा धुंत धा धुंत धा कतिट धा कतिट धा धुंत धा धुंत धा कतिट धा कतिट धा धुंत धा धुंत किटपट धुंत धा तिट धा धा धिंता धा धिंता कतिट धा धिंता कतिट धा धिंता कधे धा धिंता कतिट धा धुंत धा कतिट धा धुंत धा कतिट धा धुंत धा. धा